हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. बिग बॉस मराठी एपिसोड 45 जसं सुरू झालं तसंच आपल्याला अभिजित आणि निकीमध्ये छोटंसं भांडण दिसायला पाहिजे. दुसऱ्या जागी अरबाज आणि निकी नॉमिनेशनबाबत काहीतरी एकमेकाशी. तिसऱ्या जागी इथे अंकिता म्हणते की या टास्कमध्ये निकीने स्वतःच्या पहिले अरबाजला पाहिलं आणि तिने पहिले अरबाजला सेव्ह केलं स्वतःच्या पहिले. तर बिग बॉस मराठीची सुरुवात झाली. सकाळची सुरुवात झाली अरबाज आणि निकीच्या क्यूट डान्सने. ते एकमेकासोबत डान्स करत होते आणि फार. आणि इथे अंकिता म्हणते की एवढ्या जवळ पासूनही तिला वाटतं की या शोच्या ती या शोच्या लायकीची नाही. इथे निकी आणि अभिजित एकमेकाशी बोलत असतात. त्याच्यात निकी ॲड करते की इथे अरबाजची गोष्ट चालत आहे. निकी म्हणते की त्याच्यासोबत मी न घाबरता उभी आहे, मला सोबत खेळायचं आहे त्याच्यात निकी म्हणते त्याच्यासोबत मी न घाबरता उभी आहे, मला सोबत खेळायचं आहे. माझ्यात असं नाही आहे की त्याच्यासोबत किंवा त्याच्या अगेन्स्ट मी उभी राहू, असं काहीच नाही आहे. मी घरात त्याच्यासोबत आले आणि त्याच्यासोबतच घराच्या बाहेर जाणार आहे, असं निकीने सांगितलं. इथे निकी आणि अरबाज एकमेकाशी बोलत आहे. तर अरबाज म्हणतो की अरबाज अभिजितबद्दल काहीतरी म्हणतो. इथे अरबाज म्हणतो की अभिजित गेम प्लॅन्समध्ये किंवा स्ट्रॅटेजीमध्ये खूपच डंब आहे. डंब म्हणजे त्याला काहीच येत नाही. आणि कुठे ना कुठे अरबाज खरंच म्हणतोय. कोणासोबत कोणता गेम खेळायचं याचं त्याला काहीच माहीत नाही. दुपारी 1:30 वाजता घरात एक असं इन्सिडेंट झाला की डस्टबिनमध्ये कोणीतरी एक चांगली कोथिंबीर आहे ना, ते फेकली होती आणि ती निकीला भेटली जेव्हा ती डस्टबिनमध्ये काहीतरी कचरा टाकत होती. निकी वर्षाताईला विचारते की हे चांगली कोथिंबीर कोणी डस्टबिनमध्ये टाकली. त्याच्या उत्तरात त्याचं उत्तर देऊन वर्षाताई सांगते खराब आहे ती लवकर पिकते म्हणून ती फेकून दिली. आन्सरमध्ये निकी म्हणते की ती खराब नाही आहे आणि तुम्ही किती मांजले आहे ना हे मला दिसतोय आणि तुमची असलियत दाखवणार आहे. त्याच्यात निकी ॲड करते की माझी कशी मास्क काढतात ना वीकेंड कव्हरमध्ये, आता बघा तुमची पण माज मी काढणार आहे, असं निकी म्हणत होती. निकी म्हणते की या घरात लोक भाज्या फेकून देतात डस्टबिनमध्ये जे चांगली आहे. त्याच्यानंतर वर्षाताई सांगते तुम्ही जे अन्न फेकतात. वर्षाताई सांगते की तुम्ही जे अन्न फेकतात त्याचं काय, त्याचं तर काय कोणी काय बोलतच नाही. त्याच्या रिप्लायमध्ये निकी म्हणते की तुमच्यावर आलाय ना, आता तुमच्यावर आलाय म्हणून तुम्ही आमचे नुकसं काढताय. सध्या तुमच्यावर आलाय ना सगळे की आम्ही भाज्या नाही फेकत डस्टबिनमध्ये. तुमची असलियत पुढे आली आहे, समोर आली आहे सगळ्यांच्या समोर. आता मी तुमची असलियत सगळ्यांना दाखवणार आहे, असं निकीने सांगितलं वर्षाताईला. दुसऱ्या सीनमध्ये तुम्ही बघू शकता की अंकिता बाकीचे हाऊसमेट्स आहे त्यांच्यासोबत बसेल होती आणि त्यांची काहीतरी चर्चा चालू होती. त्याच्यात अंकिता म्हणते की शनिवारी जे खाणं येतं आपल्याला ते लोक ते ठेवून देतात आपल्या पर्सनल फ्रीजमध्ये, डीप फ्रीजमध्ये, आणि खाता 5-6 दिवसानंतर. त्यांना किचनमधला खरंच काही येत नाही. त्यांना काहीच येत नाही, पण ते किचनमध्ये सहज उभे राहता आणि जे काम करतात तिकडे त्याला इरिटेट करता आणि इतकं इरिटेट करता की तो इरिटेट होऊन चालले जातो तिकडून. ते असे आहे की त्यांना आपण पुढची गोष्ट काहीही सांगू शकत नाही. या भांडणीत वर्षाताई म्हणते की हे फालतूचे मुद्दे आहे, या मुद्द्यांमध्ये काहीच लाज नाही आहे, फालतूचे मुद्दे आहे. निकी म्हणते ठीक आहे ना, तू बाहेर जा निक, तुला फालतूचे मुद्दे वाटते ना, तू बाहेर जा. वर्षा म्हणते तू आधी भांडी घास. वर्षाताई म्हणते की तू आधी भांडी घास, जे तुला शिक्षा भेटलेली आहे ना ती भांडी घास तू. निकी म्हणते हे ठणाणं मला दाखवू नका. वर्षाताई म्हणते हे ठणाणं जे शब्द आहे ना हे तू माझ्याकडूनच शिकलेली आहे, हे जे ठणाणं शब्द आहे तू माझ्याकडूनच शिकलेली आहे. तर निकी म्हणते बाहेर जा. निकी म्हणते बाहेर जा, इथे थांबू नका. काहीतरी प्लॅनिंग आणि प्लॉटिंग करत असेल माइंडमध्ये, इकडे थांबू नका. वर्षा म्हणते मी कशाला जाऊ, मी नाही जाणार, मी कशाला जाऊ. त्याच्यानंतर निकी म्हणते ॲक्सेप्ट करायला जिगरा पाहिजे की आपण स्वतः
ही जी कोथिंबीर आहे ते फेकली आणि आपल्याकडे जिगरा नाही आहे ॲक्सेप्ट करायचं. सगळी घरातली लोक आता वर्षाताईला सांगत होते की वर्षाताई ही तुम्ही चुकीची गोष्ट केलेली आहे, कारण ही जे भाजी आहे हे हिरवीगार आहे, ही खराब नाही आहे. ही जी भाजी आहे हे हिरवीगार आहे, ही खराब कशी होऊ शकते. सगळे वर्षाताईला सांगत होते की ही हिरवीगार आहे आणि तुम्हाला समजायला पाहिजे की ही हिरवीगार आहे, आणि ते डिसअग्री करत होती की नाही ही हिरवीगार नव्हती. इथे वर्षाताई रॉंग होती असं मला वाटतं. वर्षाताई सांगते की रूल कुठे आहे, कुठे आहे रूल. तर निक्की म्हणते हा रूल आहे निक्कीचं रूल आहे, हा रूल आहे निक्कीचं रूल आहे. वर्षाताई सांगते की एक मुद्दा मिळाल्याने, वर्षाताई सांगते एक मुद्दा भेटला ना तर तू काय राणीनी बनली घरातली. त्याच्यात निक्की सांगते हां राणी आहे मी, या घराची राणी आहे, इनविजिबल क्राऊन पण आहे माझ्याकडे. इथे निक्की आणि अरबाज गार्डनमध्ये असतात आणि अरबाज म्हणतो की माझं फक्त एवढं आहे की तुम्ही विचारा ना लोकांना जे तिकडे काम करतात, ज्यांची ड्युटी तिकडे आहे त्यांना विचारा ना की त्यांना लागतो की नाही लागतो. विचारायची गोष्ट होती. जे लोक किचन ड्युटीमध्ये त्यांना विचारावं लागतं, असं कसं चालेल. विचारावं की त्यांना गरज आहे की नाही ते. आज घरात कॅप्टन्सी टास्कची सुरुवात झाली आहे. टीम एमध्ये आहे. त्याच्यात टीम एमध्ये आहे निक्की, अरबाज, वैभव, डीपी, सूरज आणि वर्षा. टीम बीमध्ये आहे अभिजित, जान्हवी, संग्राम, पॅडी, अंकिता आणि आर्या. हे कॅप्टन्सी टास्क कॅप्टन पदाची उमेदवारी मिळण्यासाठी आहे. हे टास्क सुरू झाला आणि या टास्कमध्ये खूप ड्रामा दिसायला भेटला. फाईट्स आणि खूप अँगर आणि खूप फाईट्स पण दिसायला भेटले. निक्की आणि अभिजित या टास्कमध्ये संचालकची भूमिका प्ले करत होते. पहिला टास्क सुरू झाला आणि दोन्ही टीमने आपापली स्ट्रॅटेजी चांगल्याने प्ले केली. दोन्ही टीमने आपापली चांगली स्ट्रॅटेजी लावली. या टास्कमध्ये अरबाज आणि संग्राम एकमेकाच्या समोरासमोर होते. एकमेकाशी संग्राम वर्सेस अरबाज होती. या टास्कमध्ये तुम्ही बघू शकता की अरबाजने खूप चांगला प्रदर्शन दाखवला आणि खूप चांगला टास्क परफॉर्म केला. दुसऱ्या जागी संग्रामदादा हे कुठेतरी लो वाटले, कारण संग्रामदादा काहीच करत नव्हते. ते फक्त टास्कमध्ये उभे होते किंवा दुसऱ्या जागी बसेल दिसत होते. या टास्कमध्ये संग्रामचं इन्व्हॉल्वमेंट खूप कमी दिसलं मला. अरबाजने खूप चांगलं परफॉर्म केला आणि सगळ्यांना, पूर्ण घराला एक टफ कॉम्पिटिशन अरबाज यांनी दिलं. या घरात संग्राम अरबाजला कॉम्पिटिशन देण्यासाठी आले आहे हे त्यांनी फर्स्ट दिवसात जेव्हा ते आले होते वाईल्ड कार्ड तेव्हाच सांगितलं की ते अरबाजला कॉम्पिटिशन देण्यासाठी आलेले आहे. पण जे फुर्ती आणि जे कॉन्फिडन्स पहिल्या दिवशी त्यांच्यामध्ये होती, ती कॉन्फिडन्स, ती फुर्ती मला या टास्कमध्ये दिसली नाही. या टास्कमध्ये संग्राम फक्त फिरताना दिसत होते किंवा बसेल दिसत होते. बाकी काहीही योगदान त्यांनी केले नाही आणि पुढे टास्कमध्ये त्यांचं योगदान खूपच कमी होता. याच्यात आता पुढे काहीही सांगण्याची शक्यता नाही आहे. अरबाजने पहिला राऊंड जिंकून अभिजित आणि संग्रामला बाद केले. पहिला राऊंड जिंकल्यानंतर अरबाज आणि वैभवचे भांडण झाले पॅडी दादाच्या सोबत. पॅडी दादा हे अरबाज आणि वैभवला मेल इगो दाखवताय तुम्ही असं सांगून पोक करत होते, ज्याने अरबाज आणि वैभव खूप अँगरमध्ये आले. त्याच्यापुढे सेकंड राऊंड सुरू झाला आणि आश्चर्य वाटतं की सेकंड राऊंड ही अरबाजने जिंकलं. खूप फुर्ती दाखवून, खूप चांगली स्ट्रॅटेजी दाखवून हे राऊंड ही अरबाज जिंकला. त्याच्यापुढे अरबाजने योग्य कारण देऊन उमेदवाराच्या शर्यतीतून ज्यांना काढले ते होते, त्याच्यात पहिलं नाव होता आर्याचं.